नमस्कार, मी ॲडव्होकेट विधी. लॉ विथ विधी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर लॉ विथ विधी या चॅनलवर आपण बरेचसे व्हिडिओज अगदी कायद्याचे रिलेटेड, आरोपींचे अधिकार असतील, महिलांचे अधिकार असतील, पोडगी असेल, घटस्फोट असेल, याविषयी बरेचसे व्हिडिओज आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पहा व चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ आणि अगदी सोप्या भाषेत, सरळ भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल. तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की भारतातील घटस्फोटाचे नवीन नियम काय आहेत किंवा घटस्फोट म्हणजे काय, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. घटस्फोट म्हणजे पुरुष आणि स्त्री यांच्यातील वैवाहिक मिलनाचे कायदेशीर विघटन म्हणजे घटस्फोट. या कायद्यानुसार पत्नी किंवा पती यांच्याकडून याचिका प्राप्त झाल्यानंतर कायद्याच्या न्यायालयाने विभक्त होण्याची परवानगी दिलेली आहे. घटस्फोटानंतर मुलांचा ताबा असेल, पोडगी असेल, मुलांची भेट असेल, मालमत्तेचे वितरण असेल किंवा कर्जाचे वितरण केले जाते. तर घटस्फोट हा विवाहाचा कायदेशीर शेवट आहे. घटस्फोट जर झाला तर त्यानंतर विवाहाचे विघटन होते व हा विवाहाचा कायदेशीर शेवट आहे. विवाहाबद्दलचे विचार आणि श्रद्धा काळानुसार बदलत राहतात. भारतातील घटस्फोट कायद्यातही गरजेनुसार बदल केले जातात. त्यामुळे 2023 आणि 24मध्ये भारतात घटस्फोटाचे नवीन नियम समजून घेणे आवश्यक आहे. भारतातील पूर्वीच्या काळात घटस्फोटाची फार कमी प्रकरणे असायची, पण काळानुसार लोकांची मानसिकता बदलत असल्याचे दिसून आले आहे. आता जोडीदाराला असे वाटत असेल की ते लग्न चालू ठेवू शकत नाहीत, तर घटस्फोटाकडे जाण्यासाठी कचरत नाहीत. घटस्फोटाची प्रकरणे निकाली काढण्यासाठी आणि दोन्ही पक्षांना न्याय देण्यासाठी न्यायालये नियम बनवतात. घटस्फोटाच्या नियमामधील बदल समजून घेण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर घटस्फोटाचा आता 2000 म्हणजे नवीन नियम काय आहेत, तर कोणकोणत्या ह्यानी आपण घटस्फोट दाखल करू शकतो, कोणकोणती कारणे असू शकतात. व्याभिचार असेल, क्रूरता असेल, त्याग असेल, धर्मांतर असेल, मानसिक विकार असतील, लैंगिक रोग असतील किंवा विवाह परिवर्तनीय विघटन यांसारख्या अनेक कारणांवर घटस्फोट मंजूर केला जाऊ शकतो. त्यामुळे या कारणांवरनं तुम्ही घटस्फोट दाखल करू शकता. तर त्याचा अधिकार क्षेत्र कुठं आहे किंवा तुम्ही कुठे घटस्फोट दाखल करू शकता, तर हे जोडपे शेवटचे म्हणजे ज्यांना कुणाला घटस्फोट दाखल करायचा आहे ते जोडपे शेवटचे एकत्र राहिलेल्या जिल्हा न्यायालयाच्या घटस्फोटाच्या प्रकरणाच्या अधिकारात आहे. म्हणजे ते कुठे ते शेवटचे एकत्र राहिले असतील तिथल्या जिल्हा न्यायालयात ते घटस्फोटाचा अर्ज दाखल करू शकतात. तर घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यापूर्वी किमान एक जोडीदार किमान 6 महिने भारतात वास्तव्यास असला पाहिजे. म्हणजे दोघंही जर भारतात वास्तव्यात असेल तरच ते घटस्फोटाचं याचिका भारतामध्ये दाखल करू शकतात. किंवा दोघांपैकी एखादा तरी किमान 6 महिने भारतात वास्तव्यास असला पाहिजे. त्यानंतर प्रतीक्षा कालावधी किती आहे, म्हणजे घटस्फोट आपण दाखल केल्यानंतर आपलं कधी घटस्फोट मिळतो. घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर 6 महिन्याचा अनिवार्य प्रतीक्षा कालावधी आहे, ज्या दरम्यान काय करतं न्यायालय, जोडप्यांमध्ये समेट करण्याचा प्रयत्न करतं, त्यांना काउन्सिलिंग देतं. त्याच्यामुळे जर सॉल्व्ह होत असेल याचा प्रयत्न करण्यासाठी 6 महिन्याचा अनिवार्य प्रतीक्षा कालावधी दिला जातो, ज्या दरम्यान न्यायालय जोडप्यांमध्ये समेट करण्याचा प्रयत्न करू शकते. विभक्त करार काय आहे, तर जोडपे विभक्त होण्याच्या करारावर पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतात, ज्याचे नंतर पुनरावलोकन केले जाईल आणि कोर्टाद्वारे मंजूर केले जाईल. मध्यस्थी विवाह जोडण्यासाठी किंवा तोडगा काढण्याचा मार्ग म्हणून न्यायालय मध्यस्थी सुचवू शकते. तर पोडगीचं काय, तर जेव्हा आपण घटस्फोट दाखल करतो त्याच्यानंतर पोडगी हा विषयही त्याच्यामध्ये येतो. तर न्यायालय लग्नाचा कालावधी, प्रत्येक जोडीदाराची कमाई क्षमता आणि विवाह दरम्यान राहणीमानाचा दर्जा यांसारख्या विविध घटकांवर अवलंबून एका जोडीदाराला दुसऱ्याला पोडगी देण्याचा आदेश देऊ शकते. म्हणजे पोडगी ही जोडीदाराची कमाई क्षमता असेल किंवा मग लग्नाच्या वेळेस राहणीमानाचा दर्जा असेल त्या महिलेचा, त्याच्यानुसार ही पोडगी ठरवली
जाते. मुलांचा ताबा आणि आधार तर न्यायालय मुलांचा सर्वोत्तम हिताचा आधारे मुलांचा ताबा आणि समर्थनाबाबत निर्णय घेईल. म्हणजे मुलं कुठे राहण्यात त्यांचं हित आहे किंवा मुलांना कुणाकडे राहायचं आहे, दोन्ही पालकांना त्यांच्या मुलांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे कायदेशीर बंधन आहे. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावर समाधानी नसल्यास पती किंवा पत्नी उच्च न्यायालयात अपील करू शकतात. हे आताचे नवीन नियम आहेत. तर भारतातील नवीन घटस्फोट नियम 2024 मधले कोणकोणते नियम आहेत? तर व्यभिचार म्हणजे दोन्ही जोडीदार घटस्फोटासाठी याच्यासाठी अर्ज करू शकतात. मानसिक क्रूरतेसाठी पहिलं काय होतं, पहिल्या नियमांमध्ये फसवणूक झालेला जोडीदारच घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकत होता, पण आता व्यभिचारासाठी दोन्ही जोडीदार घटस्फोटासाठी अर्ज करू शकतात. आणि मानसिक शारीरिक क्रूरतेसाठी पहिलं काय होतं, शारीरिक छळ, हिंसा, छळ, मानसिक छळ यांचा समावेश आहे, परंतु त्याची व्याख्या स्पष्ट केलेली नव्हती. तर आता नवीन कायद्यामध्ये शारीरिक छळ, हिंसा असेल, छळ असेल, मानसिक छळ असेल यांचा समावेश आहे, परंतु यात आता आर्थिक सहाय्य रोखणे किंवा मुलाला प्रवेश नाकारणे देखील समाविष्ट आहे याच्यामध्ये, मानसिक छळ किंवा शारीरिक कृत्येमध्ये. त्याग 2 वर्षाचा सतत कालावधीसाठी असणे आवश्यक होते. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही 2 वर्षापासून जर एकमेकांपासून दूर आहात तर ते असणे आवश्यक होते, पण आत्ताच्या नवीन नियमामध्ये 1 वर्षाचा सतत कालावधीपर्यंत कमी केलेला आहे. म्हणजे 1 वर्ष वेगळं राहणं आवश्यक आहे. रूपांतरण म्हणजे घटस्फोटाचे कारण म्हणून ओळखले जात नाही. आत्ताच्या नवीन नियमामध्ये रूपांतरण हे घटस्फोटाचे कारण म्हणून ओळखले जाते. अपरिवर्तनीय ब्रेकडाऊन किंवा मग घटस्फोटाचे कारण म्हणून ओळखले जात नव्हते पहिले, पण घटस्फोटाचे कारण म्हणून आत्ता ओळखले जाते, परंतु 1 वर्षाचा विभक्त कालावधी आवश्यक आहे. म्हणजे जुन्या नियमानुसार 2 वर्षापर्यंत तुम्ही वेगळे राहणे आवश्यक होते घटस्फोटचा अर्ज दाखल करण्यासाठी, पण नवीन नियमानुसार 1 वर्षाचाच कालावधी म्हणजे 1 वर्ष कालावधी कमी करण्यात आला आहे. म्हणजे 1 वर्ष तुम्ही विभक्त कालावधी असणे आवश्यक आहे. तर शारीरिक मानसिक क्रूरतेमध्ये ॲडिशन केलेले आहेत की शारीरिक हिंसा असेल, छळ असेल, मानसिक छळ असेल याचा समावेश तर पहिला होताच, परंतु आर्थिक सहाय्य रोखणे म्हणजे आर्थिक सहाय्य न करणे किंवा मुलांना प्रवेश नाकारणे ह्याचा देखील आता त्याच्यात समावेश करण्यात आलेला आहे. तर आपण पुढे पाहूयात की पुनर्वसनासाठी अनिर्वाणीय 6 महिन्याचा कालावधी माफ करणे. म्हणजे भारतात घटस्फोटाचे नियम 2023 कलम 113B(2) नुसार जेव्हा जोडपे परस्पर संमतीने घटस्फोटासाठी न्यायालयात जातात तेव्हा न्यायालय त्यांना त्यांच्या निर्णयात बदल होण्याची शक्यता विचारात घेण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी अनिर्वाह्य करते. म्हणजे तुमचा जर एखादा तुमचा निर्णय बदलत होण्याची शक्यता विचारतात, मग त्याच्यानुसार न्यायालय त्यांना 6 महिन्याचा कालावधी देतात. तर 6 महिन्याच्या पुनर्वसन कालावधी अनिर्वाणीय होता, परंतु नवीन नियमानुसार आता ते अनिर्वाणीय नसून ते न्यायालयाच्या निर्णयावर सोडले आहे. म्हणजे पहिला जेव्हा आपण घटस्फोटाचा अर्ज दाखल करत होतो त्यावेळेस 6 महिन्याचा कालावधी पुनर्वसनासाठी किंवा मग तुमचे विचार करण्यासाठी किंवा तुम्ही पुन्हा एकत्र येण्यासाठी या 6 महिन्याचा कालावधी अनिर्वाणीय होता, पण मॅन्डेटरी होता. पण जर आत्ताच्या नवीन नियमानुसार हा कालावधी अनिर्वाह्य म्हणजे मॅन्डेटरी नाही आहे, ते न्यायालयावर सोपवण्यात आलेले आहे. न्यायालयाच्या निर्णयावर सोपवण्यात आलेले आहे की त्यांना जर वाटलं 6 महिन्याचा कालावधी यांना दिलाच पाहिजे किंवा लगेच घटस्फोट दिला पाहिजे, हे आता न्यायालयावर सोपवण्यात आलेलं आहे. न्यायालयाने 6 महिन्याची सूट देण्याचा निर्णय घेतला आणि लग्न मोडण्याचा आदेश दिले
म्हणजे आकांक्षा विरुद्ध अनुपम एक केस आहे. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात हे दिसून आले की या जोडप्याने घटस्फोटाचा जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याचे न्यायालयाचे समाधान होते आणि घटस्फोटासाठी पक्षकारांना आणखी 6 महिने वाट पाहण्याचा काहीच अर्थ नाही. म्हणजे न्यायालयाला असं समजून आलं की त्या दोघांना हा घटस्फोट हवाच आहे. त्यावेळेस न्यायालयाला असं वाटलं की 6 महिने वाट पाळण्यात काहीच अर्थ नाही. त्यावेळेस न्यायालयाने 6 महिन्याची सूट देण्याचा निर्णय घेतला आणि लग्न मोडण्याचे आदेश दिले. म्हणजे घटस्फोट देण्यात आला. विवाह दुसरा आहे पॉईंट की विवाहाचा वर्तनीय असेल, ब्रेकडाऊन असेल, घटस्फोटाचे एक वैध आधार असेल. जेव्हा जोडप्याने ठरवले की ते विवाह जोडीदार म्हणून जगू शकत नाहीत, तेव्हा या परिस्थितीला वेगळे होणे किंवा विवाह मोडणे असे म्हणतात. भागीदार एकाच छताखाली राहू शकतात किंवा नसू शकतात, परंतु पती पत्नी म्हणून राहत नाहीत. म्हणजे एकाच छताखाली राहत आहेत पण पती पत्नी म्हणून ते जर राहत नसतील तर मध्ये या समस्येसाठी वेगळे नियम नाहीत. या समस्येसाठी घटस्फोटात नवीन नियम नाही आहेत. विभक्त होणे घटस्फोटाचे कारण बनू शकते की नाही हा न्यायालयाने विवेकबुद्धीचा विषय आहे. जर न्यायालयाने असे मत असेल की जोडपे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाही किंवा दोन्ही किंवा जोडप्यांपैकी कोणीही एकमेकांसोबत राहण्यास तयार नसतील तर त्यांना घटस्फोटासाठी पुढे जाण्यासाठी परमिशन देऊ शकतात. म्हणजे दोघांमधला एक जण जरी एकत्र राहण्यास तयार असेल तर 6 महिन्याचा कालावधी दिला जातो. जर दोघंही एकमेकांबरोबर राहण्यास तयार नसतील तर न्यायालय घटस्फोटासाठी पुढे जाण्यासाठी परवानगी ते देऊ शकतात. लिव्ह इन रिलेशनशिपसाठी देखभालीसाठी काय कायदा आहे तर हिंदू विवाह कायदा 1955 न्यायालय देखभाल भरण्याचे आदेश देऊ शकते. घटस्फोटानंतर महिलांना समान राहणीमान राखण्यासाठी हे मदत करते. जर विवाहक हिंदू कायद्यात नसेल तर ती महिला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125 अंतर्गत भरणपोषणासाठी दावा करण्यास पात्र आहे. लिव्ह इन रिलेशनशिप स्टेटस हे कायद्याच्या दृष्टीने लग्न मानले जाते. त्यामुळे लिव्ह इनमध्ये असलेल्या महिलाही फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत लिव्ह इन पार्टनरकडून मेंटेनन्सचा दावा करू शकते. तसे जोडीदार दीर्घकाळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असतील तर लग्नाचा कडक पुरावा देण्याची गरज नाही. भारतातील 2022मधील घटस्फोटाच्या नियमानुसार पीडित महिला म्हणजेच पत्नी किंवा लिव्ह इन पार्टनर महिलांचे संरक्षण कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 अंतर्गत सूट मागू शकते. जरी ती दाव्यासाठी पात्र नसली तरीही फौजदारी प्रक्रिया संहिता पीडित महिला कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत विचारात घेतलेल्यापेक्षा जास्त सवलतीचा दावा करू शकते. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की भारतातील नवीन घटस्फोटाचे नियम काय आहेत किंवा घटस्फोटाचे नियममध्ये कोणकोणते चेंजेस झाले आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.